नमस्कार. सिंधुजन अकॅडमीतर्फे आयोजित या व्याख्यानमालेमध्ये सहभागी होण्याबद्दल खूप आनंद आहे. आयोजकांना विनंती आहे की आवाज आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते का हे कळवावं. नमस्कार सुजित सर. येस. आवाज आणि स्क्रीन व्यवस्थित दिसतंय सगळ्यांना? हॅलो. येस. गृहीत धरतोय की सगळ्यांना ऐकू येत असावं आणि स्क्रीन. येस. धन्यवाद सर. येस. सिंधुजन अकॅडमीचं मनःपूर्वक आभार. प्रथमतः कला क्षेत्राच्या व्यतिरिक्त इतर जे श्रोते वर्ग आहे, अभ्यासू वर्ग आहे, त्यांच्याशी जुळण्यासाठी एक संधी मिळतीये त्याबद्दल मी आभारी आहे. आणि आजचा विषय जो आहे दर्शक, कलाकार आणि कला नियोजन त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि दर्शक म्हणजे नेमका कोण? दर्शक आपल्यापैकी का असतो का? किंवा दर्शकाचे काही विशिष्ट क्रायटेरिया आहे का? का दर्शक कोणीही असू शकतं? असे वेगवेगळे प्रश्न आपल्यासमोर पडत असतात. आणि नेमकं कला दालनामध्ये शिरताना कुठेतरी आपल्याला एखादं चित्र दिसतो, एखादं शिल्प दिसतं. ते बघताना आपल्याला काय बघितलं पाहिजे, कसं बघितलं पाहिजे, असे निरनिराळे प्रश्न आपल्यासमोर येतात. अ, त्या वेगवेगळ्या आयामांबद्दल बोलण्यासाठीच काही स्लाईड प्रेझेंटेशनमधनं आपण बघणार आहोत. सो सुरुवात करतोय. दर्शक हे डोळस असणं अपेक्षित आहे का? डोळसपणे बघणे म्हणजे नेमकं काय? दर्शक कोण आहेत? रसिक असणं गरजेचं आहे का? बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की रसिकता ही कोणामध्ये येऊ शकते? येस. मी सुजित सरांना विनंती करतो की स्क्रीन व्यवस्थित दिसते का सांगावं प्लीज. येस. धन्यवाद. ओके. भारतीय सौंदर्यशास्त्राप्रमाणे आपण म्हणतो की कुठलीही कलावस्तू किंवा काय कलेचा अनुभव घेण्यासाठी सहृदय असणं अपेक्षित आहे. सहृदय म्हणजे काय? एका हृदयाचे किंवा त्या जे गोष्टी बघतोय आपण, जे वस्तू बघतोय, कला वस्तू असेल किंवा कविता असेल, अ, किंवा साहित्याशी संबंधित किंवा नाट्याशी संबंधित जे कुठली गोष्ट असेल, त्याच्याशी एकरूप होणे, हे रसिकामध्ये असणं अपेक्षित आहे, असं आपण म्हणतो. पण या व्यतिरिक्त सुद्धा आजच्या काळामध्ये जेव्हा आपल्याकडे डिजिटल यंत्रणा आहेत, खूप सारे कला प्रकार आपण आज पॅन्डेमिकच्या काळामध्ये घरबसल्या बघू शकलेलो आहोत. त्यासाठी काही क्रायटेरिया आहेत, काही मूलभूत गरजेचे आहेत. अ, काही मुद्दे मी वाचून दाखवतो या ठिकाणी. रसिक कोण असू शकतं किंवा उत्तम दर्शक कोण असू शकतं? तर आसक्तीने, कुतूहलाने कलेचा अनुभव घेण्यासाठी प्रवृत्त होणारी व्यक्ती म्हणजे दर्शक. सांस्कृतिक विविधतेकडे अभ्यासू आणि रंजन या हेतूने बघू शकणारी व्यक्ती. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा थोडासा विवादास्पद होऊ शकतो, जो आर्थिकरित्या स्वतंत्र आहे. म्हणजे काय? की आर्थिकरित्या जेव्हा म्हणतो, अ, अशी व्यक्ती जे स्वतंत्ररित्या एखाद्या कला दालनामध्ये किंवा जिकडे कला प्रदर्शित होत आहे, ते बघण्यासाठी सबल आहे. तर ह्याचा पुढील प्रश्न असा पडू शकतो, की इतर लोकं बघू शकत नाहीत का?
इतर लोकांना कलेचा अनुभव घेण्याची क्षमता नसेल का? तर माणूस म्हणून प्रत्येकाला जी संवेदनशीलता आहे, त्यामध्ये ती शक्यता आहेच. पण विशिष्ट आजच्या काळामध्ये जेव्हा कला ही प्रदर्शित होण्याची ठिकाणं ठरलेली आहेत किंवा अमक्या ठिकाणी बघता यावेत, अशी नियोजन केले जातात. तिकडे लोकांनी पोहोचणं ह्यामध्ये अनेक वेगवेगळ्या निरनिराळ्या प्रकारचे न्यूनगंड तयार होतात. तर ते न्यूनगंड कशा पद्धतीने पा त्याच्या पलीकडे जाता येतील, की ते मोडून कसे काढता येतील, त्याबद्दल थोडक्यात बोलणार आहोत आपण. त्याआधी पुढील एक स्लाइडमध्ये प्रथम न्यूनगंड जो दर्शकांमध्ये असतो, एखादा कलाकार भेटला, त्याबरोबर आपल्याला लक्षात येतं, की त्या कलाकाराला किंवा मी कलाकार म्हणून जेव्हा लोकांशी संपर्क साधतो, तेव्हा असं लक्षात येतं, की सगळे म्हणतात, की मला एक सरळ लाईन काढता येत नाही. तर मी आता जुळलेल्या दर्शकांपैकी अ, सगळ्यांना विचारतो, की असे लाईनी बघितल्यानंतर, हे उद्गार किंवा कलाकार भेटल्यानंतर आपल्याला सरळ लाईन काढता येत नाही. हा न्यूनगंड असून आणि ते कलाकारासमोर मांडलं जातं. असे किती लोक आहेत? किंवा तुमचा अनुभव तसा आहे का? तुमच्या प्रतिक्रियेसाठी एक क्षण मी थांबतो. एखादा चित्रकार भेटल्यानंतर किंवा कोणी कलेमध्ये तरबेज असलेली व्यक्ती भेटल्यानंतर, दृश्य कलांमध्ये, तर त्याला आपण दर्शक म्हणून किंवा आपण कलेची साधना न करणारे असे लोक म्हणून, सरळ लाईन आपल्याला काढता येत नाही. हे बालपणापासून असलेले एक खंत, असे आपल्याला वाटतं का? ओके. कदाचित प्रतिक्रिया यायला वेळ लागतोय. आपण पुढे जाऊयात. पुष्कळ वेळा असं ऐकायला मिळतं, की सरळ लाईन काढता येत नाही. ह्याचं एक न्यूनगंड, यातून एक न्यूनगंड तयार होतो, की स्किल हे फार महत्वाचं गोष्ट आहे. अ, जे आपल्याला स्किलशिवाय आपल्याला चित्र काढता येत नाही. चित्र काढणं शक्य नाही. चित्रातले सुबकता हे ओळखणं शक्य नाही. हा न्यूनगंड बऱ्याच लोकांना तयार होतो आणि यातून कलेपासून लांबवण्याची प्रक्रिया एका अर्थी सुरुवात होते. पण अ, आपल्या अकॅडमीचे याच प्लॅटफॉर्मवरती महेंद्र दामले यांचं जेव्हा व्याख्यान झालेलं होतं, त्यामध्ये बघणे आणि या विषयाचं मेंदूच्या कार्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी विश्लेषण केलेलं होतं. अ, चित्रकलेबाबतीतलं एक गोष्ट आहे. मी दृश्यकलांच्या बाबतीत जनरली बोलेल. दृश्यकलेमध्ये जेव्हा आपण हात उचलतो, एखादं पेन्सिल हातात धरून किंवा ब्रश हातात धरून जेव्हा आपण हात उचलतो, तेव्हा सहज सरळ रेष काढणं हे सहज शक्य होतं. पण शाळेत अ, असल्यापासून आपण जेव्हा लिहायला येस, काही प्रश्न आलेले आहेत. मी थोड्या वेळाने घेईन ते. शाळेत असल्यापासून आपण जे वहीमध्ये लिहायला शिकायला लागतो, तेव्हापासून आपल्याला हाताची मूव्हमेंट जी आहे, त्याची मर्यादा आपण लक्षात घेऊन अ, हात किती प्रमाणात आपल्याला हालचाल होऊ शकते. एका आर्क तयार होण्यामध्ये किंवा एक वक्र रेषा तयार होण्या इतपतच ते हाताची हालचाल होते आणि त्यातून आपल्याला भीती अशी तयार होते, की आपण सलग रेष काढता येत नाही. सो ही एक गोष्ट जेव्हा आपण बघायला लागतो, बऱ्याच वेळेला या भूमिकेतून चित्र आपल्याला बघता येतं का? आपण कॉम्पीट करतोय की काय? अशा हेतूने चित्रकारांकडे बघायला लागतो. बऱ्याच वेळेला असं वाटतं, की आजच्या जे कला आहे, आजच्या जे कंटेम्पररी आर्ट फॉर्म्स आहेत, त्यांना समजून घेण्यामध्येही आपल्याला अडचणी येतात की काय? आपल्याला ते समजत नाहीत. ते कुठून तरी बाहेरनं आलेले आहेत किंवा आपल्याला भीती वाटते. अ, बऱ्याच लोकांकडनं मॉडर्न आर्ट या शब्दांकडनं खूप साऱ्या निरनिराळ्या पद्धतीने भीती व्यक्त केली जाते आणि ते समजत नाहीये, ह्याचं एक पुन्हा-पुन्हा आपल्याला ऐकायला मिळतं.
यामध्ये दोष कोणाचा आहे किंवा यामध्ये काय अडचण तयार होतीये? तर कला नियोजनातनं ह्या अडचणी कशा लांबवल्या जाऊ शकतात, याविषयी आपण थोड्या वेळाने बोलणार आहोत. तत्पूर्वी जे सर्वसामान्य लोकांना असं वाटतं, की आपल्याला हे चित्र कळतात किंवा ही कळत नाहीत. असे काही सांकेतिक असे काही चित्र आहेत, ते आपण पाहूया आणि आता जुळलेल्या सर्व श्रोत्यांपैकी तुम्हाला दर्शकांपैकी लक्षात येईल, की हे आपल्याला कळतायत का नाही कळतंय? ह्यातलं नेमकं संकेत कुठले कळतायत? तर काही प्रतिमा पाहूयात आपण. सुरुवातीला फक्त आपण प्रतिमा पाहूया आणि पुन्हा एक राउंड प्रत्येकाचे विश्लेषणासकट पाहूया. येस. अ, मी परत स्लाइड्स मागे घेतो आणि पुन्हा एक एक-एक इमेज सोबत आपण बोलूयात आता. ही प्रतिमा जे एक चार्ट आपण बघतोय, दर्शकांसाठी एका रिसर्चसाठी बनवलेलं एक चार्ट आहे. तर एकंदर दर्शक जो आहे, दर्शक कसा तयार होतो आणि दर्शकाचा संबंध कलेशी कशा पद्धतीने निगडीत कुठल्या-कुठल्या साधनांनी किंवा मध्यस्थीने तयार होतात. त्याबद्दलची एक थोडक्यात ओळख करून देणारी एक फलक आहे, एक चार्ट आहे. व्हीनस ऑफ विलेंडॉर्फ हे आपल्याला अगदी शाळेत असल्यापासून किंवा अ, जेव्हा प्रागैतिहासिक कलेबद्दल जेव्हा सांगितलं जातं, त्यातली एक प्रतिमा म्हणून ओळखलं जाणारं एक प्रतिमा आहे. छोटंसं शिल्प आहे, अगदी हातात येण्या एवढं शिल्प आहे, जे हातात घेऊन फिरता येईल. नटराजाचं शिल्प आहे. बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं, की हे ओळखीचं आहे. हे आपल्याला कळू शकतंय. ही प्रतिमा जी आहे, अ, आपल्याला कुठेतरी पाहून माहिती आहे. पण ते प्रत्यक्षात त्याचा अर्थ, त्याचे किंवा आयकॉनोग्राफी हे आपल्याला ठाऊक आहे का? हे जेव्हा विचारतो, तेव्हा आपल्याला प्रश्न पडतात, की हे आपल्याला नेमकं माहीत नाहीये. तर ह्याचं मूळ कारणं अशी आहेत, की जेव्हा आपण अ, कुठल्यातरी सांस्कृतिक अ, वारशातनं आपण पुढे जात जातो. त्यातली एक फक्त पॉप्युलर इमेजरी किंवा पॉप्युलर माहितीच आपल्यासोबत राहते आणि जे डिटेल्स आहेत, आता त्यांनी डमरू का पकडलंय? ते एका विशिष्ट बाळाच्या अंगावरती बाळासमोर दिसणाऱ्या एखाद्या व्यक्तीवरती नटराज का उभा आहे? आणि हे भोवती काय आहेत? आग आहे का काय आहे? आणि पायाची ठेवण अशा पद्धतीने काय आहे? नृत्य स्वरूपातलं आहे का? असे विविध अर्थांशी निगडीत जे प्रश्न आहेत, ते पडत जातात. पण त्याला एरवीच्या बोलण्यातनं किंवा चर्चेतनं आपल्याला त्याचे उत्तर मिळत नाहीत. सुरुवातीला बरेचसे प्रश्न मी मांडणार आहेत आणि हळू-हळू ज्या पद्धतीने कला नियोजनाकडे आपण वळू, त्याचे विश्लेषण आपण करत जाऊ. आता हल्ली सोशल मीडियावरती ट्रेंडिंग असं एक ऐतिहासिक एक शिल्प आहे, जे आपल्या पंतप्रधानांशी मिळतं-जुळतं आहे की काय? असे एक गमतीशीर एक पोस्ट सुद्धा फिरत असतात. आणि ज्या प्राण्यांपासून आज अ, प्राण्यांशी मानवाचा जो एक संबंध आला किंवा ज्या पद्धतीने येऊ नये अशा स्वरूपातनं संबंध आल्यामुळे अ, जे पॅन्डेमिक आपण अनुभवतोय, त्याचं एक चित्र. राजा रविवर्मनचं चित्र आहे इकडे. तैल रंगातलं चित्र आहे. जी.आर. संतोष यांचं चित्र आहे. येस. आता आपल्या समोर असलेले प्रतिमेचं
विस्तृतपणे आपण चर्चा करणार आहोत. बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं, की जे ओळखू सहज शक्य आणि ओळखू येणारे जे चित्र आहेत, इथे सहजच सगळ्यांना लक्षात येईल, की अनेक स्त्रिया आहेत. कुठल्यातरी एक पारंपरिक किंवा सांस्कृतिक अशा पद्धतीचं एक नियोजन आहे आणि त्यातून ह्या स्त्रिया एकमेकांशी गप्पा मारतायत, काही जण बाहेर पडतायत. अ, आणि नेमकं संदर्भ काय आहे? तर एका विवाहाचा संदर्भ आहे. हे अ, कोचावर बसलेल्या पिवळ्या साडीमध्ये असलेल्या स्त्री आणि त्यांच्या शेजारी असलेली लाल साडीमधली स्त्री, त्यांच्यातलं संभाषण आणि त्यांची वेशभूषा यावरनं अंदाज येऊ शकतो. अ, साधारण सर्वांनीच नऊवारी साडी नेसलेली आहे आणि यावरनं आपल्याला काळ अंदाजे लक्षात येतो आणि काळाच्या व्यतिरिक्त हे ब्रिटिशकालीन एक दृश्य आहे आणि त्यातील गमती-जमती आहेत. ते दर्शकांपैकी कोणाला काही ओळखू येतील का? अ, काही ठिकाणी मी माऊस कर्सर इकडे फिरवेन आणि त्यातून काही संदर्भ तयार झाले, तर आपण पाहूयात. या माध्यमामध्ये चर्चेची वाव किंवा शक्यता थोडे लिमिटेड आहेत. त्यामुळे आपल्याला पोस्टमधनं काही प्रश्न मांडले गेले किंवा त्यांची प्रतिक्रिया आली, तर जास्त चांगल्या पद्धतीने चर्चेला होऊ शकेल. ओके. कदाचित प्रतिक्रिया द्यायला वेळ लागू शकत असेल. तर काही सविस्तर मी इकडे मुद्दे मांडेन. जे सहज ओळखू येणारं आहे, पण पटकन लक्षात येत नाही तो काळ चित्र कसं बघावं आणि दर्शकांमधली जी सहजतेची अडचण तयार होते, की आपल्याला ओळखीचं वाटणारा विषय सुद्धा किती संदर्भासकट बघितल्यानंतर ते गुंतागुंतीचं आहे, कॉम्प्लेक्स आहे हे लक्षात येऊ शकतं. अ, अर्थात सर्व स्त्रिया जे आहेत, सरासरी भारतीय स्त्रियांची उंची पाहिली तर साधारण 5.5 फुटापर्यंत आपण पाहतो, एरवी पाहतो. अर्थात त्याला अपवाद अनेक असतात. स्पोर्ट्समधल्या स्त्रिया असू शकतील किंवा अ, एरवी बघताना सुद्धा हल्लीच्या काळामध्ये उंचीमधले फरक सुद्धा आपल्याला जाणवू शकतो. पण ह्या स्त्रिया जे रंगवले गेलेले आहेत, एम.व्ही. धुरंधरांचं जे चित्र आहे, यामध्ये सर्वांचीच उंची एथलेटिक जवळपास 6.5 फूट, 6 फूट अशा उंचीचे असलेले बायकांसारखे आपल्याला जाणवू शकतील. अ, ही ही जी गंमत आहे, एवढ्या उंच बायका भारतात आहेत का? हा प्रश्न त्याच्यामध्ये तयार होऊ शकतो. येस, बालाजी यांचं म्हणणं आहे, की लहान मुलीच्या पायात शूज दिसतात. सो ती एक दुसरी ऑब्झर्वेशन आहे, की अ, ती मुलगी जी आहे, ती एका अ, ड्रेस जे शिवलेलं एका विशिष्ट पद्धतीचं इंग्रजी ड्रेस तिने घातलेला आहे आणि त्याच्या पायात शूज आहेत. जे थोडेसे गमबूट सारखे उंच असल्यासारखे आहेत. त्या व्यतिरिक्त इथे दुसरी जी स्त्री आहे, दाराकडे जाणारी, तिने पफ असलेले एक ब्लाउज घातलेलं आहे. जे इतर बायकांचे जे ब्लाउजेस आहेत, त्यावरनं लक्षात येतं, ही शिवलेलं जे एक इंग्रजी प्रकारचा जो ब्लाउज आहे, ते त्यांनी घातलेलं आहे, धारण केलेलं आहे. तर यातून अ, त्या काळातील इंग्रज काळातील भारताच्या काळामध्ये एक जो नवीन फॅशनचा जो आत्मसात करणे जो आहे, तर त्याचं संमिश्र अ, फॅशन ट्रेंड आपण या चित्रातनं हळू-हळू शिरकाव होताना दिसू लागतो. अ, सहावारी साडीचा ट्रेंड आपल्याकडे नजर रोखून काळ्या साडीमध्ये असलेली जी स्त्री आहे, तर ती सहावारी साडी नेसलेली आहे. अशा एक ऑब्झर्वेशन्स आपल्याला अ, जे अतिशय साधारण दिसणाऱ्या किंवा आपल्याला ओळखू येतंय असे जे चित्र आहेत, त्याच्यातले एक संदर्भ आपण जेव्हा पाहायला लागतो, तर त्यातून ही निरीक्षणं आपल्याला दिसायला लागतात. त्या व्यतिरिक्तच ज्या पद्धतीचे खिडक्या आहेत, जे स्टेन्ड ग्लास विंडोज आहेत आणि उंच अशा पद्धतीचं जी खोली आहे किंवा हॉल आपण त्याला म्हणता येईल. सो त्या ठिकाण लक्षात घेऊन
हे आर-सी-सी स्ट्रक्चर्स आपल्याकडे उभे राहिलेले आहेत. असा संदर्भ बघता येईल आपल्याला. तर जेव्हा आपण असं म्हणतो, की आपल्याला ओळखू येणारे जे चित्र आहेत, हे आपल्याला खरोखर ओळखू येतात का? बघू आपण त्याचं अर्थानुकरण आपण करू शकतो का? असे प्रश्न एखाद्या साधारण दिसणाऱ्या पण मजेशीर आणि एक डॉक्युमेंटेशन असल्यासारख्या एका द्योतक चित्राचं आपण विश्लेषण पाहिलेलं आहे. पुढे जाऊया. कलाकार आणि समाज त्याचा संबंध कशा पद्धतीने येतो आणि त्याची नेमकी भूमिका काय असते? आणि आजच्या काळाप्रमाणे त्याची बदलते स्वरूप काय आहे? याबद्दल आपण बोलणार आहोत. प्रथमतः बऱ्याच प्रकारचे दृश्य कलाकार आपल्याला आढळतात आणि जे सध्या आपण जे प्रतिमा पाहतोय, त्याचं एक एक्झाम्पल कार्टून्स, पॉलिटिकल कार्टून्स आणि कलाकारांनी काय करावं, तर समाजाला आरशासारखं उभं राहावं. या भूमिकेतनं बऱ्याच वेळेला कलाकाराकडे बघितलं जातं. अ, हे एक उदाहरण आहे, ज्या क्षणी पॅन्डेमिकची सुरुवात झाली आणि भारत हायड्रोक्लोरोक्विन मुबलक प्रमाणात आणि इतर राष्ट्रांना देऊ शक्य झालं. अ, आधीपासूनच त्याची सोय होती आणि या काळामध्ये त्याचा विस्तार वाढला आणि जे न्यूज त्यावेळेला आलेलं आहे, त्याचं एक टीकात्मक किंवा अ, हास्य तयार करणारं आणि किंवा एक पॉलिटिकल रेफरन्स असलेलं एक इमेज आहे. अर्थात ते व्यक्ती पॉलिटिकल आहेतच, पण एक संदर्भ सुद्धा पॉलिटिकल तयार होतो. त्यामुळे त्यातनं निर्माण होणारा जे अर्थ आहे, ते नेमकं आहे. त्याच्यामध्ये द्वंद्व नाहीये किंवा वेगळ्या पद्धतीने काही अर्थछडा तयार होऊ शकतात का? असं नसताना एक सटीक एक चैत्रिक एक अर्थ आपल्याला त्याच्यातनं तयार होताना दिसतो. आता हे पाहिल्यानंतर एक बुलेट गाडी आहे ज्याला अजून एक व्यक्ती त्या शेजारी अटॅच केलेल्या सेटिंगमध्ये बसू शकते हे आपल्या लक्षात येईल. पण या दृश्यामध्ये, या गाडीमध्ये काय विशेष आहे? तर ह्याचे संदर्भ असल्याशिवाय समकालीन जी कला आहे, जी कंटेम्पररी आर्ट आपण त्याला म्हणतो, ते समजून घेण्यासाठी त्याचा संदर्भ समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. तुषार जोग दिवंगत कलाकार आहेत, तर त्यांनी एक उपक्रम केलेला होता. जे सामाजिक बांधिलकी जी गोष्ट आपण करतो किंवा कलाकार समाजाभिमुख आहे का? किंवा कलाकार समाजाला कसं बांधून किंवा त्याला त्याच्याशी कशा पद्धतीने जुळवून कार्य करतो, ह्याचं एक उत्तम उदाहरण आपण तुषार जोग यांच्या कामातनं बघू शकतो. रायडिंग रोसिनेट नावाचा एक उपक्रम त्यांनी केला. ते मुंबई ते शांघाय या गाडीवरनं ते गेले आणि जाता-जाता वाटेतले अ, नैसर्गिकरित्या किंवा पॉलिटिकलरित्या असे संवेदनशील असलेले सर्व ठिकाणी भेट देऊन तिथल्या लोकांशी संवाद साधून जसे-जसे ते पुढे जात होते, तर त्यांनी फोटोज काढले आणि ब्लॉग त्यांचा अनुभव त्या जागांचा त्या पद्धतीने अनुभव होता, हे त्यांनी ब्लॉग स्वरूपातून नोंदी घेत ते पुढे गेले आणि तसं करत ते शेवटी शांघायला पोहोचून मग पुन्हा जेव्हा परतले तेव्हा प्रदर्शनं झाली. त्या ब्लॉगच्या संदर्भातनं अनेक लोकांपर्यंत प्रवास सुरू असताना सुद्धा भेट झाली, लोकांशी संपर्क झाला आणि एक त्या प्रवासाचं एक द्योतक, एक संकेत म्हणून या गाडीचं एक रेफरन्स आपण ही प्रतिमा बघतोय. एरवी पाहिलं तर एक गाडी आहे, जी बुलेटसारखी आहे किंवा मोठ्या प्रवासांसाठी जाण्यासाठी एक सोयीस्कर गाडी असू शकते. ह्याच्या पलीकडे त्याचे संदर्भ लागत नाहीत. सो 2 अर्थ लावण्याची 2 प्रक्रिया आहेत. एक तर इकडे माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. कलाकार जे दर्शक आहेत त्यांनी थोडक्यात का होईना, ते नेमकं कला प्रकारामध्ये काही माहिती आहे का? ती माहिती मिळाल्याबरोबर त्याचे अर्थानुकरण ते विस्तारित होत जातात आणि ती फक्त वस्तू एक वाहन म्हणून न राहता त्याच्या पलीकडे त्याचे अर्थ तयार होऊ शकतात. आणि जसं-जसं ते आपण जर का ब्लॉग त्यांचे वाचलात, तर मग या गाडीवरनं किती लोकांपर्यंत ते जुळू शकले कलाकार म्हणून, ह्याचा एक अंदाज आपल्याला येऊ शकेल. आणखीन एक चित्रकार आहेत प्राजक्त पालव. त्यांनी मुंबईच्या भांडूपमधील जी वस्ती आहे, तिकडे जाऊन सातत्याने तिकडे तिथल्या लोकांसोबत तिकडे राहून
काही चित्रनिर्मिती केली. तिथले दृश्य जे आहेत, लँडस्केप्स जे आपण जे बघतोय, अ, अगदी जवळून घेतलेले फोटोग्राफ्स असतील किंवा आजूबाजूला ठेवलेले कुंड्यांची अरेंजमेंट आहेत. सो त्यांचे फोटोग्राफ्स काढून त्यांनी रॉ कॅनव्हासवरती चित्र काढले आणि पुन्हा त्या चित्रांची मांडणी जी आहे, प्रदर्शन जे आहे, तिथल्याच एका ठिकाणी जसे जणू काही आपण कपडे वाळत घालतो त्या पद्धतीने दोऱ्यांची अरेंजमेंट करून प्रदर्शन त्या ठिकाणी भरवलं आणि अर्थात तिकडे सर्वांनाच निमंत्रण होतं. जे कला क्षेत्रातील लोकं आहेत आणि जे स्थानिक लोक आहेत, ते सगळेच बघू शकत होते. तर अशा पद्धतीने कलाकार समाजामध्ये जाऊन सुद्धा एक विशिष्ट पद्धतीचं कला निर्मिती करू शकतो किंवा समाजाशी जुळू शकतो. समाज अभिमुख होऊ शकतो. ह्याचं एक उदाहरण आपण म्हणून एक हे दृश्य बघतोय. सुदर्शन शेट्टी यांचं एक इन्स्टॉलेशन आपण या ठिकाणी बघतोय, की बेस्ट बस आहे. तर बसची एक डेकोरेटिव्ह ॲस्पेक्ट आपण बघतो, की त्याला पंख लावलेले आहेत आणि काहीतरी चमत्कारिक आकार आहे. अशा पद्धतीने आश्चर्यकारक किंवा काहीतरी धक्का देणारी अशी एक प्रतिमा त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. तर असाही एक एका अर्थी हलकं-फुलकं पण त्यातूनही काहीतरी रंजक तयार होईल, अशा पद्धतीने एक कलाकार एक भूमिका घेऊ शकतो. आपण या इमेजमधनं लक्षात येईल. समकालीन कला बघताना त्यांची देवाण-घेवाण, संबंध काय पद्धतीने तयार होतात आणि बऱ्याच वेळेला जे समाजाकडनं अपेक्षित किंवा ऑब्जेक्टिव्हली किंवा एंगेज होऊन कुठल्या पद्धतीने अ, दर्शक सहभागी होतो, याबद्दलचे बरेचसे तात्विक प्रश्न त्या उभे राहतात. तर दर्शक आणि त्यांच्यातील अपेक्षित आणि संभाव्य देवाण-घेवाण याविषयी आपण बोलणार आहोत. अनिश कपूर यांचं क्लाउड गेट नावाचं शिल्प आहे. अ, काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या मेहबूब स्टुडिओमध्ये त्यांचं काही कलावस्तूंचं प्रदर्शन झालेलं होतं आणि चकचकीत स्टेनलेस स्टीलवरचे काही वस्तू जे अबस्ट्रॅक्ट अमूर्त स्वरूपात आकारातले एस आकारातले किंवा असे वळणदार आकारात असे ठेवलेले काही वस्तू होते. त्यातून कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स प्रतिमा जे उभे राहतात, त्यातून सहजरित्या आपण स्वतःची प्रतिमा पाहायला लागतो आणि या क्लाउड गेटमधलं जे रेफरन्स तुम्ही बघताय, प्रत्यक्षात आपण जर का तिकडे उभं राहिलो, तर अर्थात आपली स्वतःची प्रतिमा आपल्याला दिसणार आहे. आरशासारखं दिसणार आहे. त्या व्यतिरिक्तच जे काही ऑप्टिकल डिस्टॉर्शन्स तयार होतात या ठिकाणी, त्याचाही आपल्याला एक अंदाज येतो आणि त्यातून गमतीशीर एक दृश्य तयार होतो. या शिल्पामध्ये काही गंभीर अर्थ आपल्याला शोधायचा आहे का? कदाचित शोधू शकतो, कदाचित नाही शोधू शकत. अ, आता हे कदाचित का? तर दर्शक कुठून येतो आणि दर्शकाचे जे वेगवेगळ्या भूमिका काय आहेत किंवा बॅकग्राऊंड्स आपण सुरुवातीला एक चार्ट पाहिलं. त्यातनं एक लक्षात येतं की दर्शक हा अ, सुज्ञ आहे का? आता सुज्ञ कसा आहे किंवा नाहीये किंवा त्याला मिळणारं जे शैक्षणिक पात्रता आहे किंवा आर्थिक पात्रता आहे किंवा समाजातील कुठल्या क्षेत्रातनं भागातनं तो माणूस येतोय, ती व्यक्ती येतीये. त्यातून कलेला किती कशा पद्धतीने प्रतिसाद देऊ शकेल, हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतं. त्यामुळे कदाचित काही व्यक्ती एकाच पद्धतीने एका शिल्पाला किंवा चित्राला अ, एकाच पद्धतीने ते प्रतिसाद देऊ शकतील किंवा प्रत्येकाचीच बघण्याची भूमिका आहे, ती वेगवेगळी असू शकते. अर्थातच वेरूळचं कैलास मंदिर आहे आपण आणि पाहिल्याबरोबर लक्षात येतं, की हे सुद्धा एका स्वरूपातलं पब्लिक आर्ट आहे. जे पब्लिक त्या ठिकाणी जाऊन एका विशिष्ट पद्धतीने बघतं. जेव्हा ते कार्यरत मंदिर होतं किंवा आजही पूजा त्या ठिकाणी घडते. पण अ, जे सजीव मंदिर आपण म्हणतो, की जिकडे नियमितरित्या पूजा घडतात आणि ज्या पद्धतीने अ, आपण मंदिर म्हणून त्या ठिकाणी जातो. आज पर्यटनाच्या दृष्टीने बघण्याची एक भूमिका जास्त आहे.
आणि एक ऐतिहासिक कलावस्तू म्हणून सुद्धा बघतो. सो ज्या क्षणी आपण क्लाउड गेट बघतोय, हे सुद्धा आणि ह्यातले मूल्य आणि कैलास लेण्यातले मूल्य समांतर होताना आपल्याला दिसतायत, की आता क्लाउड गेट सुद्धा बऱ्यापैकी जुनं शिल्प आहे. अ, बहुतेक 2-1 दशकं त्या ठिकाणी झालेले आहेत आणि अर्थात इकडे शतकांचा फरक आहे. अ, हे दोन्ही वास्तू किंवा वस्तू बघताना आपल्याला असं लक्षात येतं, की त्यांचे जे मूल्य आहेत, सांस्कृतिक मूल्यांमधला फरक आहे. पण एंगेजमेंटच्या स्वरूपात सुद्धा बरेचसे साम्य सुद्धा दिसू शकतात, की इकडे येऊन बघून आपण अचंबित होतो आणि क्लाउड गेट बघताना सुद्धा आपण अचंबित होतो. तर वास्तूमधले जे भव्यता आहे, त्याला प्रतिसाद देताना माणूस स्वतःला एक छोटा समजू लागतो किंवा ते अर्थात आकारमानामुळे जे भव्यता तयार होते, त्यातून एक विशिष्ट पद्धतीचं न्यूनगंड म्हणू शकतो आपण त्याला. ड्वार्फ झाल्यासारखं वाटतं आपल्याला. पुढे असा प्रश्न पडतो जेव्हा आपण ही प्रतिमा पाहतोय, मेट्रोपॉलिटन म्युझियममधलं एक संकल्पना आहे. अ, असंच म्युझियम बघायला आलेल्या एका व्यक्तीने स्वतःचा चष्मा जमिनीवर काढून ठेवला आणि येणाऱ्या लोकांना असं वाटायला लागलं, की ही जणू काही कला वस्तू आहे. त्या कलावस्तूचं करायचं काय? त्याचा अर्थ समजून कसं घ्यायचं? हे काहीतरी कन्सेप्च्युअल आर्ट आहे. अशा पद्धतीने त्याचं अर्थानुकरण तयार व्हायला लागलं आणि आलेले लोक त्याचे फोटो काढू लागले किंवा त्याला हात लावायचं की नाही लावायचं, अशा सर्व प्रकारचे रिस्पॉन्सेस तयार होऊ लागले. हे सगळं घडत असताना 2 तरुण जे होते, त्यातल्या एका तरुणाचा हा चष्मा आहे. तर तर त्यांनी चष्मा उचलला आणि तो घालून निघून गेला. आणि नंतर लोक पाहू लागले, की हे नेमकं घडलं काय? आणि एक अ, प्रश्न उभा करणारा एक संदर्भ असा तयार होतो, की आजच्या काळामध्ये कला म्हणजे नेमकं काय? कुठल्या संकल्पनेला आपण कला म्हणू शकतो? त्याचे मूल्य काय आहेत? आज कुठलीही गोष्ट कला होऊ शकते. कला इतिहासाचा एक साधारण अंदाज घेतल्यानंतर कला प्रवाहामध्ये जे टप्प्याटप्प्याने बदल घडत आलेले आहेत, त्यातून असं लक्षात येईल, की कलेचे मूल्य निश्चित करणं हे अशक्य होत चाललेलं आहे. कारण त्यामध्ये एखादी वस्तू एक इंटेलेक्चुअल अनुषंगाने बघितलं, ती वस्तू ठेवलेली आहे. हे बघण्यासाठीचा एक चष्मा आहे. ती दृष्टीचं एक द्योतक होऊ शकतं. दूरदृष्टीचं एक द्योतक होऊ शकतं किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा चष्मा असू शकेल किंवा मग तिकडे आपण खाली वाकून एका नजरेने बघू शकू. किंवा आय लेव्हल बदलून आपण गोष्टींकडे अ, जमिनीवर येऊन आपण बघू शकू. अशा निरनिराळ्या पद्धतीचे अर्थ अनुकरण आपण त्या ठिकाणी अ, होताना आपण बघू शकतो. त्यामुळे अ, कलाकार आणि दर्शक हे नेमकं कशा पद्धतीने एकमेकांशी जुळतायत किंवा ते बघू शकतायत का? किंवा बऱ्याच वेळेला कलाकार दर्शकांना अचंबित करणे याच हेतूने कलावस्तू मांडत असतात. अ, जे अलीकडच्या किंवा ज्याला आपण कंटेम्पररी आर्ट म्हणतो, त्यातून हे गोष्ट घडताना आपण पाहतो. पण तिथपासून पुढे कला नियोजनाकडे आपण हळू-हळू वळतोय आणि ह्याची भूमिका फार महत्त्वाची आहे. कारण सर्वच जे आपण कन्सेप्च्युअल आर्ट म्हणतो, कंटेम्पररी आर्टचे निरनिराळे प्रकार आहेत. अ, मल्टीमीडियाचा वापर होतो. आपण डिजिटल मीडिया म्हणतो. व्हिडिओ शूटिंगचा वापर होतोय. ऑडिओज डिजिटल ऑडिओज निर्मिती करण्याचं, त्याचं कंपोज करण्याच्या पद्धती आहेत. यापासून एकंदर तंत्रज्ञान वापरून कलाकार जागतिक पातळीवरती होणाऱ्या घडामोडींबद्दल टीका करतोय, त्याच्याबद्दल अभिव्यक्ती प्रस्तुत करतोय. हे सगळं घडत असताना अ, आपल्या स्थानिक वारसा किंवा या सगळ्या प्रवाहांशी जुळून आणणारे एक घटक म्हणजे कला नियोजनाचा आहे. अर्थात आपल्या समोर जे दृश्य आहे ते म्युझियम ऑन व्हील्स, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातलं जे उपक्रम आहे, सिटी बँकेच्या कॉन्टेक्स्टमधनं त्यांनी आधाराने त्यांनी एक चालती फिरती म्युझियम त्यांनी उभी केली आणि त्यातून महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी जाऊन हे जे बस आहे, तर विद्यार्थ्यांसाठी, स्थानिक लोकांसाठी अ,
एक मिनिएचर म्युझियम उभं केल्यासारखं आणि त्यातून काही उपक्रम तिकडे जे घडवले जातात. सो असं महाराष्ट्रभर फिरणारं बस त्यातून जी लोकं म्युझियमपर्यंत किंवा मुंबईत येऊन एखाद्या विशिष्ट म्युझियम मधले कला वस्तू पाहू शकत नाहीत. तर तशा लोकांपर्यंत अर्थात आपण आपल्या देशाची जी एक पॉप्युलेशन आहे ते सगळेच काही सगळ्या म्युझियमला जाऊ शकत नाहीत. सो म्युझियम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा किंवा कलेला लोकांपर्यंत नेण्याचा एक प्रयत्न या कला नियोजनाचा एक भाग म्हणून आपण बघू शकतो. कला नियोजन म्हटल्याबरोबर कला व्यवहार हे आलेच. सामान्यतः आपण असं बघतो की जे बातम्यांमधनं ऐकू येतं, की अमक्या चित्रकाराची कला ही अमक्या कोटीनं विकली गेली. तर कला व्यवहार म्हटल्याबरोबर एकच आर्थिक मूल्य याचबद्दल आपण बोलू लागतो. त्याचं एक प्रतिकात्मक एक स्लाईड आहे या ठिकाणी. हल्लीच चित्रकार गायतोंडे यांचं चित्र अ, जवळपास 39 कोटींना विकलं गेलं आणि त्यानंतर सर्वांनाच प्रश्न पडतो, की हे नेमकं चित्र काय आहे? ह्यातनं समजून काय घ्यायचंय? तर ह्यात फक्त ह्याचे आर्थिक मूल्य ठरतात कसे? बऱ्याच वेळेला असं होतं, की आर्थिक मूल्यांना आपण अचंबित होऊन, त्यातले कलामूल्य काही आपण पाहू शकतो का? ह्याचा विसर पडायला लागतो. अर्थात या अमुक प्रकारच्या कला बघण्यासाठी कला इतिहासाचं दुजोरा हे फार अतिशय गरजेचं आहे. त्याशिवाय नेमकं या चित्रात काय आहे? हे बघण्यासाठी माणसाचे 2 डोळे पुरेसे आहेत. पण त्याचा अनुभव घेण्यासाठी किंवा त्याचा संदर्भ लक्षात येण्यासाठी त्याचं ऐतिहासिक मूल्य किंवा त्या चित्रकाराचं त्या काळातले जे एक इडियम्स आपण म्हणू शकतो ते एस्टॅब्लिश झाले. अ, त्यातून तयार होणारे जे मूल्य आहे ते समजून घेण्यासाठी कला इतिहासाचा समज असणं हे गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी दर्शकांनी काही प्रमाणात का होईना, त्या कलेच्या इतिहासामध्ये सहभागी होणं किंवा त्याचा अभ्यास करणं हे निदान किमान माहिती, की या काळामध्ये, या दशकामध्ये साधारण अशा पद्धतीचे कला होत होते. अशी एक भूमिकेतून दर्शकांनी सुद्धा पुढे येणं, हे या ठिकाणी अपेक्षा केली जाते. अर्थात प्रत्येक चित्रकारच हे किंवा कलाकार ही अपेक्षा करतो असं नाही. पण सांस्कृतिक देवाण-घेवाण एस्टॅब्लिश होण्याच्या दृष्टीने अ, आर्थिक मूल्यांच्या पलीकडे जाऊन हे देवाण-घेवाण किंवा ज्याला आपण अ, कलेच्या अनुभवजन्य जे मूल्य आहेत, ते एस्टॅब्लिश होण्यासाठी आपण माहिती, ऐतिहासिक माहिती सुद्धा आपण घेणं आवश्यक आहे. कला नियोजन आणि सांस्कृतिक त्याची गरज. पुष्कळ वेळेला आपण असं लक्षात येतं, की स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये जे मॉडर्निझमचा शिरकाव भारतात झाला आणि त्यातून काही मूल्य एस्टॅब्लिश झाली. कलाकारांमध्ये विशेष करून. ती कलाकारांनी समाजाशी अ, बांधिलकी जी आहे ती कला निर्मितीपर्यंतच आहे आणि ज्या क्षणी ते प्रदर्शन घडलं, तर दर्शकांनी आपापल्या पद्धतीने त्याचं अर्थान्वय लावणे आणि तिकडे कलाकाराची जबाबदारी संपते. अशा एका धोरणातून कार्य करू लागले आणि बरेचसे गेले काही दशकं त्या पद्धतीने कार्य होत आल्यामुळे अ, आज आपण जे एक फरक लक्षात येतं, की आपण सिनेमा म्हटल्याबरोबर सर्व पद्धतीचे लोक अ, अगदी गरीबातला गरीब माणूस सुद्धा जे एक सिनेमा बघण्याचा अफोर्ड करू शकतो, असे सर्व व्यक्ती सिनेमाचा अनुभव घेऊ शकतात. पण चित्रकला म्हटल्याबरोबर या धोरणामुळे हे सर्वांसाठी नाहीये. हे सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी आपापले कष्ट घ्यावेत. या एका धोरणामुळे सुद्धा कंटेम्पररी आर्ट किंवा मॉडर्न आर्ट ज्याला म्हटलं जातं, एका अर्थी हे मर्यादित दृष्टिकोन आहेत. पण त्या पलीकडे जाऊन लोकांपर्यंत मिसळण्याची जी कलाकाराची जी भूमिका आहे, ते त्या ठिकाणी एस्टॅब्लिश होणंही तेवढंच आज गरजेचं आहे. अ, ही जी भूमिका होती, की मी कला स्टुडिओमध्ये तयार करतो आणि तिथपासून पुढे माझी जबाबदारी पूर्णपणे संपली आणि
जे दर्शक आहेत त्यांनी आपापले अर्थ समजून घ्यावेत. या भूमिकेच्या पलीकडे जाऊन आज अ, लोकांकडे लोकांपर्यंत पोहोचण्याचे कला निर्मिती संपल्यानंतर आपण कला समजून घेऊ शकतो का? कलेपर्यंत पोहोचण्याचा आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपण काय प्रयत्न करू शकतो? या अर्थी आपल्याला हालचाल करणं आवश्यक होऊन जातं. अ, भाषेची अडचण आपल्याला पाहतो बऱ्याच वेळेला आपल्याला दिसून येतं, की मेनस्ट्रीम जे आर्ट फील्ड आहे, जे कलाक्षेत्र आहे, तिकडे इंग्रजीचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. पण त्याचबरोबर भाऊ दाजी लाड किंवा CSMVS आणि NGMA सारखे जे ठिकाणं आहेत, तिकडे द्वैभाषिक किंवा 2 भाषांमधले जे पोस्टर्स बनवणं आहे किंवा त्या स्थानिक भाषांमधनं काही उपक्रम जे आहेत, जे लेक्चर्स आहेत, टॉक्स आहेत, ह्यांचं नियोजन करण्याचा एक प्रयत्न केला जातो. त्यातून काही प्रमाणात आजूबाजूचे जे लोक आहेत किंवा ज्यांच्यापर्यंत हे माहिती पोहोचू शकते, सोशल मीडिया असेल, ईमेल्स असतील किंवा अशा पद्धतीने लोकांपर्यंत जी माहिती पोहोचू शकते, तसे लोकं जुळू शकायला लागलेले आहेत. अ, अर्थात हे सर्वसामायिक आहे का? सगळ्यांपर्यंत पोहोचू शकते का? तर त्यातही वेगवेगळ्या पद्धतीच्या मर्यादा आहेत आणि पब्लिक आर्टचा रेफरन्स या ठिकाणी फार महत्त्वाचा ठरतो. अ, काही काळापूर्वी 2-1 वर्षापूर्वी आपल्याला NGMAमध्ये प्रभाकर बर्वे यांचं प्रदर्शन या ठिकाणी झालेलं होतं. ज्याला आपण रेट्रोस्पेक्टिव्ह एक्झिबिशन म्हणतो. तर त्या प्रदर्शनामध्ये खूप निरनिराळ्या पद्धतीने लोकांना एंगेज होण्यासाठी त्या कलाकाराच्या एकंदर आयुष्याशी जोडण्याच्या दृष्टीने खूप साऱ्या गोष्टींची सोय केली होती. त्यामध्ये बर्वेंनी लिहिलेले कोरा कॅनव्हास ग्रंथाचं अ, ध्वनिमुद्रण केलेलं होतं. म्हणजे जे वाचन जे आहे पुस्तकातले वेगवेगळ्या भागांचं वाचन करून अ, लोकांना ऐकण्यासाठी तिकडे ठेवलेलं होतं. अर्थात ते इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांमधलं जे मूळ मराठी आणि अ, इंग्रजी अनुवाद याचं दोन्हीचं सोय त्या ठिकाणी केलेली होती आणि बर्वेंनी सबंध आयुष्य लिहिलेले जे काही डायरीज आहेत त्याच्या प्रती अ, लोकांना किंवा त्याचे कॉपीज जे आहेत, लोकांना हाताळण्यासाठी ते कशा पद्धतीने लिहीत त्यांचे अक्षरं किंवा त्यातले अ, एकंदर भाषेचं अप्रोच काय नेमके मुद्दे काय लिहीत होते, ह्याचं सगळं आशय लोकांपर्यंत पोहोचावा आणि लोकांनी हातात घेऊन बघता यावं, यासाठी डायरीचे प्रतिकृती ठेवण्यात आलेले होते. त्या व्यतिरिक्तच त्यांच्या चित्रांचे काही-काही भाग अ, जे पुस्तकांच्या स्वरूपातले आहेत, ते लोकांपर्यंत मांडलं गेलेलं होतं आणि अर्थातच जे आर्ट टॉक्स आहेत, पॅनल डिस्कशन्स आहेत, याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं होतं. तर कला नियोजनाची भूमिका अ, या ठिकाणी फार महत्त्वाची ठरते, की कलाकार आपल्या स्टुडिओमध्ये चित्रनिर्मिती करतोय. पण त्याच्या पलीकडे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कला नियोजक जो वर्ग आहे किंवा आज पूर्वी एक 2-3 दशकापूर्वी एक विशिष्ट त्याला स्ट्रक्चर नव्हतं. पण आज कला नियोजनाचं अध्ययन होतोय, त्याचं शिक्षण घेतलं जातंय. सो त्यातून अ, फक्त एका सुशिक्षित वर्गापर्यंतच नाही, तर सर्व वर्गांपर्यंत पोहोचण्याचे जे प्रयत्न आहेत, हे त्यातून साध्य आहे, हे आपल्याला हळू लक्षात यायला लागलंय. त्या व्यतिरिक्तच कलाकार जे हयात आहेत, खाली एक जी इमेज आपण पाहतोय डॉक्टर सुधीर पटवर्धन आहेत. त्यांनी फार आवर्जून एक जो आग्रह धरला, की प्रदर्शनाला आलेल्या लोकांसोबत चर्चा करणे. खूप निरनिराळ्या पद्धतीचे प्रोग्राम्सचे आयोजन झालेलंच होतं आणि अ, प्रदर्शनामध्ये अ, लोकांसोबत चर्चा करणे किंवा आलेल्या लोकांना त्यांना जे प्रश्न पडतात, त्याचं काही शंका निरसन करण्याचा प्रयत्न करणे. ह्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. सो कला नियोजन एका अर्थी वेगवेगळ्या पद्धतीने टच पॉइंट्स आपण ज्याला म्हणू शकतो, लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक महत्वाचा एक दुवा आहे. अ, आपण अ, खालचं जे व्हीलचेअरवरती जे बसलेले ग्रहस्थ आहेत, ते एक थोर चित्रकार आहेत. म्युझियममध्ये किंवा कला दालनांमध्ये असणाऱ्या सोयींपैकी ही एक म्हणून सुद्धा आपण प्राथमिक तो जो व्हीलचेअरवरनं येणारा किंवा आपण दिव्यांग वर्ग म्हणतो आपण, त्या लोकांसाठी सुद्धा कलेचा अनुभव
कशा पद्धतीने होऊ शकतो, त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. जिकडे छत्रपती म्युझियममध्ये सुद्धा आपल्याला टॅक्टाईल एक्झिबिशन्स चं आयोजन होतं. जिकडे अ, जे अंध व्यक्ती आहेत ते स्पर्श करून एखाद्या वस्तू, कलावस्तू बघू शकतात. ऐतिहासिक असेल किंवा समकालीन असेल. अशा पद्धतीने कला दालनामध्ये प्रवेश मिळण्याने लोकांना ही जागा आपल्यासाठी आहे. एका अर्थी ती फक्त विशिष्ट वर्गासाठी नसून आपणही त्यामध्ये सहभागी होऊ शकतो आणि अ, एक भीती किंवा अशा ठिकाणी जाऊन आपल्याला काहीतरी आपण गांगरून जाणे किंवा घाबरून जाणे, हे न होता ही जागा आपल्यासाठी सुद्धा सहज उपलब्ध आहे आणि यातून आपण विविध कला प्रकारांचा आस्वाद घेऊ शकतो. ह्याचं एक अ, अ, या दृष्टीने जे हालचाल सॉरी या दृष्टीने जी हालचाल आहे, या उपक्रमातून, कला नियोजनाच्या उपक्रमातून होताना आपल्याला लक्षात येतं. त्याबरोबरच पुढील अजून काही मुद्दे आहेत जे आपण अ, अ, प्रश्न दर्शकांमधनं काही प्रश्न आले तर निश्चित आपण पुढे बोलू शकतो. येस, काही प्रश्न इकडे आहेत ते मी पाहतो. इफ वी कुड प्रमोट द चाइल्ड आर्ट थ्रू गॅलरी और थ्रू म्युझियम्स, व्हिच इज ट्रू फॉर्म ऑफ एक्सप्रेशन, इट विल बी पॉसिबल टू सी इट्स पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन अवर सोसायटी. येस. हा जो प्रश्न आहे, की चाइल्ड आर्टला आपण गॅलरीमधनं प्रमोट करणे किंवा म्युझियममधनं प्रमोट करणे, ऐतिहासिकरित्या याच्यामध्ये काही धोके आहेत. जेव्हा म्युझियममध्ये एखादी वस्तू मांडली जाते, अर्थात आतापर्यंत मी जे बोलत होतो त्याचा थोडंसं इकडे अ, विरोधाभास तुम्हाला जाणवू शकेल, की ज्या क्षणी एखादी वस्तू जी मूळ ठिकाणापासून लांब जाते, तिथे त्याचे अर्थ जे आहेत ते बदलतात. म्हणजे अर्थात कुठल्याही एखाद्या मॉन्युमेंटचे जे भाग असतील, उदाहरणार्थ एखाद्या मंदिराचा भाग असेल, एखादा खांब असेल, ते म्युझियममध्ये आणल्याबरोबर किंवा एखादा शिल्पाचा भाग असेल, अ, अवशेष असेल, तर ती वस्तू म्युझियममध्ये आणल्याबरोबर त्याचे अर्थ बदलतात. सो ओरिजिनल रेफरन्सेस मधला जो अनुभव घेण्यासाठी जे साधनं आहेत, म्युझियममध्ये आपण त्या गोष्टींना हात लावू शकत नाही किंवा त्याचं प्रत्यक्षात अ, जवळून बघून आपण गोष्टी अनुभव घेऊ शकत नाही. चाइल्ड आर्टच्या बाबतीत ह्या ज्या गोष्टी आहेत, प्रत्यक्षात अनुभव घेता येणे. सो त्यासाठी जी आर्ट एज्युकेशनची जी भाग आहे. प्रत्येक म्युझियममध्ये आर्ट एज्युकेशनचा एक स्वतंत्र विभाग असतो. तिथून चाइल्ड आर्ट प्रमोट करण्यासाठी त्यांच्यासाठी वर्कशॉप्स जे नियोजित केले जातात. तिथपासून म्हणजे त्या माध्यमातून अ, विद्यार्थ्यांना बालवयीन अगदी लहान ते एकंदर शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रौढांना सुद्धा अ, त्यातून कला नियोजनाची एक सोय होऊ शकते आणि जी अपेक्षित अर्चना यांचा प्रश्न आहे इकडे, पॉझिटिव्ह समाजावर वरती इम्पॅक्ट होऊ शकतो. अर्थातच ती शक्यता त्यातून तयार होते. सो कला नियोजन हे कोणी करावं किंवा कोणाला करणं गरजेचं आहे? यासाठी काही शिक्षणाची गरज आहे का? अर्थात आपल्याला उपलब्ध जे अनुभव आहे किंवा आपल्याला जे त्या स्थानिक पातळीवरती माझा नेहमीचाच आग्रह आहे, की जी कला ज्या ठिकाणी आहे तिथेच प्रदर्शित केले गेले पाहिजे. अ, सर्वांनीच मुंबईत येऊन किंवा मोठ्या शहरांमध्ये येऊन प्रदर्शनं जेव्हा आपण घडवायला लागतो, तेव्हा ते त्या स्थानिक कलेत जगण्याशी त्याचं कुठेतरी विलगीकरण होतं. ते आपण टाळू शकतो. म्हणजे अर्थात मुंबईत किंवा मोठ्या शहरामध्ये प्रदर्शित करू नये असा माझ्या म्हणण्याचा कल नाहीये. पण त्या स्थानिक पातळीवरती सुद्धा तिकडे प्रदर्शनं घडल्याने त्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि तिथल्या स्थानिक लोकांशी जोडण्याची जी शक्यता आहे ती वाढते. अ, बालाजी यांचा प्रश्न आहे, की शासकीय व शैक्षणिक स्तरावरती कसे नियोजन करता येईल? अर्थात या ठिकाणी आपण आर्ट कॉलेजच्या बाबतीत जर का बोलत असू, तर जास्तीत जास्त प्रमाणात एक्झिबिशनचा अनुभव घेता येणे, हे फार गरजेचं आहे. अ, जोपर्यंत आपण आज पॅन्डेमिकच्या काळामध्ये जे प्रत्यक्ष दालनं आपण भेट देऊ शकत नाही आहोत. आणि अनेक लोकांपर्यंत कला पोहोचू शकत नव्हतं. आज व्हर्चुअल माध्यमामुळे खूप सारे एक्झिबिशन्स आपल्याला व्हर्चुअली बघणं शक्य झालेलं आहे. अर्थात प्रत्यक्ष अनुभव हा निराळाच असतो हे सर्व कलाकार जाणतात आणि त्याला पर्याय नाहीये. पण
अगदीच आपण लांब राहू शकतो. लांब राहून सुद्धा जागतिक पातळीवरती Google आर्ट्स एंड कल्चर नावाचा जो प्रोजेक्ट आहे, अ, त्याचा आपण अनुभव घेऊन त्याच्यामध्ये जे अतिशय हाय रिझोल्यूशन इमेजरी जी आहे, चित्रांचं आपण एवढं जवळनं झूम करून आपण चित्र पाहू शकतो. त्यातून आपल्याला प्रत्यक्ष चित्रकाराने कुठे स्ट्रोक्स कसे लावलेले आहेत, कॅनव्हासचा वापर कसं केलेला आहे, अ, अगदी बारकावे जे आपण बघून त्यातून शिकू शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो. ह्या पद्धतीने शैक्षणिक स्तरावरती आपण एक अर्थी जे आपण कला जे अभ्यास आपण नियोजन करतो किंवा जे क्लासेस आपण सेशन्स डिझाइन करतो, त्यात हा एक भाग निश्चित होऊ शकतो. सध्या इंटरनॅशनल बोर्ड्स जे म्हणतोय आपण, तिकडे ऑलरेडी याचा उपक्रम चालू आहेत. पण आज ज्या अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाकडे जिकडे मोबाईलची सोय आहे आणि इंटरनेट सहज उपलब्ध आहे, तशा सर्वांकडे अ, ह्याचा वापर Google आर्ट्स एंड कल्चर नावाचा जो ॲप आहे किंवा वेबसाईटवरनं सुद्धा किंवा तत्सम प्रत्येक म्युझियमनीच आपले जी दालनं आहेत, या प्रोजेक्टच्या माध्यमातून खुली केलेली आहेत. त्याचा अनुभव तर नक्कीच घेऊ शकतो. त्या व्यतिरिक्तच काही उपक्रम जे आहेत, त्यातून आयोजन केले जातात, वर्कशॉप्स केले जातात. काही लेक्चर्स सुद्धा, कोर्सेस सुद्धा ते डिझाइन करतायत, जे विनामूल्य सुद्धा आहेत आणि सशुल्क सुद्धा आहेत. अशा दोन्ही पद्धतीने अ, शैक्षणिक स्तरावरती त्याचं नियोजन होऊ शकतंय. शासकीय पातळीवरती एकंदर आपण बघतो, की अ, बऱ्याचशा मर्यादा आपल्याला येतात. आणि गेल्या काही वर्षांमध्ये शालेय पातळीवरती अ, आपल्या राज्याचं धोरण थोडंसं निराशावादी आहे. जिकडे शिक्षकांची नियुक्त्यांमध्ये घट होत आहे किंवा त्याचे तसे निर्णय घेतले जात आहेत. यातून अ, कलेचा अनुभव थांबतोय का? तर असं न म्हणता कलेला अ, फक्त शासकीय साधनच पाहिजे. थोडंसं अर्थात या प्रश्नाला पूर्णपणे उत्तर मी देऊ शकेन असं नाहीये. पण फक्त एकाच साधनावरती आधारित न राहता आपण जे इतर जे साधनं शक्य आहेत आणि खूप कमी किमतीमधनं ते शक्य आहे. अशा साधनांचा आपण तिकडे त्या ठिकाणी वापर करू शकतो. अ, महेश अंजरलेकर यांचा प्रश्न आहे, "आपल्या देशात सध्या कला आणि समाज यामध्ये खूपच अंतर आहे असं दिसतं. ते कमी करण्याची जबाबदारी कलाकाराचीच आहे." येस. अ, आजच्या कलाकाराची ही जबाबदारी आहे का नाही? ह्याचा एक थोडासा एक आपण भूमिका बघूयात, की कलाकार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. अ, जे कार्टूनिस्ट सुद्धा आहेत. अ, आपण स्कल्प्टर्स जे पब्लिक शिल्प बनवणारे स्कल्प्टर्स अनेक आपल्याला आढळतात. अ, जे हुतात्मा मुंबईतल्या हुतात्मा चौकातलं शिल्प आहे, ते एक विशिष्ट सोशिओ पॉलिटिकल इतिहास दाखवणारा, दर्शवणारा एक द्योतक असं एक शिल्प बघतो. तशा पद्धतीचे कला निर्माण करणारे शिल्पकार आहेत. त्या व्यतिरिक्त इलस्ट्रेशन्समधनं लहान मुलांचे असतील किंवा प्रौढांसाठीचे इलस्ट्रेशन्स असतील, कॉमिक्स असतील, त्यासाठी इलस्ट्रेशन करणारे चित्रकार आहेत. आणि आज सगळ्यात मोठ्या प्रमाणात जे उपभोगलं जाणारं जो माध्यम आहे, जो सिनेमाचा आहे, ॲनिमेशनचा आहे. अ, तर त्या माध्यमातून कला निर्मिती होताना आपल्याला दिसतंय. अ, या ठिकाणी मुद्दाम मी कंटेम्पररी आर्ट थोडंसं बाजूला ठेवतो. त्या भूमीकडे थोड्या वेळाने येईन. पण या निरनिराळ्या पद्धतीचे जे कार्यात सक्रिय असणारे जे कलाकार आहेत, त्यांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे का? की ते आपोआप लोकांशी जुळतायत. जसं आपण इलस्ट्रेटरच्या गोष्टी करतो, कॉमिक्स बनवणाऱ्यांच्या गोष्टी करतो किंवा पॉलिटिकल किंवा सोशल जे कार्टून करणारे आहेत, जे हास्यासाठी आहेत, व्यंगचित्र निर्माण करणारे आहेत. त्यांचा सहज सहभाग सोबत होतोय. पण प्रत्येकानेच जो कलाकार जो आपल्या स्टुडिओमध्ये चित्र काढू इच्छितो, जो वैयक्तिक अभिव्यक्ती करू इच्छितो, त्याने ही जबाबदारी घ्यायलाच पाहिजे. हा जो आग्रह आहे, तो बऱ्याच वेळेला गैर असा ठरू शकतो. कारण अ, त्याचे वैयक्तिक जे निर्णय आहेत, त्याची चित्र निर्मितीची प्रक्रिया, तो कुठल्या संवेदनेतून तो जो कला निर्मिती करतोय, ते लोकांपर्यंत पोहोचावंच या भूमिका नसेल, तर मग त्यांनी ती जबाबदारी घ्यायलाच पाहिजे असा आग्रह नाहीये. पण आजच्या जो समाजातील जो अंतर आहे, ते कमी करण्यासाठी कला निर्मिती झाल्यानंतर, जेव्हा स्टुडिओमध्ये चित्र किंवा शिल्प जे काही आपण कला प्रकार निर्माण करतो, ते कला निर्मिती झाल्यानंतर
लोकांपर्यंत आपण एक्झिबिशन करण्याचा जेव्हा निर्णय घेतो, तर निरनिराळ्या पद्धतीने एक्झिबिशन नोट्स असतील, एखाद्या आर्ट क्रिटिकने लिहिलेलं एखादा मजकूर असेल किंवा आपण जे आर्टिस्टचे स्वतःचे जी भूमिका आहे, ते त्या स्थानिक भाषामध्ये आणि इंग्रजीमध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीने आणि जे प्रदर्शनाची मांडणी आहे, त्या मांडणीमध्ये लोकांना कसं जास्तीत जास्त वेळ घालवता येईल, ज्याला आपण आर्ट मेडिएशन ही संकल्पना आणू शकतो. बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं, की आपण जेव्हा म्युझियम्स किंवा कला दालनांना शाळेतर्फे भेट देतो, ती आगगाडी, कुगाडी केल्यासारखं सगळे असे भराभर असे चित्र बघत बाहेर पडतात आणि त्यातून अनुभवजन्य सक्रिय सहभाग जो आहे, तो त्या ठिकाणी कमी होतो आणि असंही लक्षात येतं, की आपण जेव्हा शाळेत होतो आणि आपण आपले जे पाल्य असतात, त्यांच्यासोबत म्युझियमला जातो. तर ही जी भूमिका आहे, की आपण दर्शक म्हणून सुद्धा अ, म्युझियम्सला किंवा कला दालनांमध्ये जाण्याचा जो शक्यता आहे. अ, अनेक वेळेला मॉल्समध्ये आपण सहजपणे जातो, वीकेंड्सला जातो. अर्थात मी ही गोष्ट शहरांच्या बाबतीत बोलतोय. अ, कारण तिकडे ती उपलब्धता आहे आणि त्याची संख्या पुरेशी आहे का? अर्थात नाहीये. कला नियोजनामध्येच ही एक बाब येते, की अ, जसं आता एक उदाहरण घ्यायचं झालं तर औरंगाबाद शहरातील जे आता उपक्रम चालू आहे. सॉरी मला आता लगेच नाव लक्षात येत नाहीये. तर काही तरुण विद्यार्थी, तरुण कलाकार आहेत. ते त्या ठिकाणी एकत्र येऊन लोकांपर्यंत तिथल्या औरंगाबादमध्ये शहरातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. ह्यातून स्थानिक पातळीवरती कलेचा अवेअरनेसबद्दल वाढ होण्याची शक्यता जास्त आहे. अर्थात ही जबाबदारी फक्त कलाकाराची आहे का? तर मी अ, अ, स्पष्ट सांगेन, की ती फक्त कलाकाराची नाहीये. तर कला क्षेत्रात अ, कार्य करणारे सर्व लोकांची आहे आणि दर्शकांची सुद्धा तेवढीच जबाबदारी होते, की काही प्रमाणात का होईना, महिन्यातनं एखादा दिवस का होईना, एखादं चित्र आपण मोबाईलमधनं जरी बघितलं आणि त्याच्याबद्दल समजून घेतलं, तर कदाचित अ, जे द्वंद्व आहेत, कन्सेप्च्युअल आर्ट बाबतीचे जे प्रश्न आहेत, ही कला आपल्याला समजत नाही. अ, त्याचे मूल्यांकन काय आहेत? हे खरंच चांगलं आहे का? कारण कंटेम्पररी आर्टिस्ट नावाजलेले आर्टिस्ट असतील, त्यांचे चित्र, कलावस्तू खूप किमतीला विकत जात असतील. पण ह्याचा अर्थ असा होत नाही, की ते आपल्याला कळायलाच पाहिजे. अ, किंवा ते चांगलेच आहेत. ही निकष समजून तयार होण्यासाठी आपल्याला अ, जास्तीत जास्त एक्सपोजर मिळणं हे अतिशय गरजेचं आहे. येस. अ, योगेश यांचा प्रश्न आहे इकडे. शहरामधील आर्ट गॅलरी यांची काय भूमिका असावी? शहरामधील अर्थात आर्ट गॅलरीज जेव्हा आपण म्हणतो, की गॅलरीजमध्ये 2 प्रकार असतात. एक तर कमर्शियल आणि एक पब्लिक आर्ट गॅलरीज. पब्लिक आर्ट गॅलरीज अर्थात त्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे असतात. त्यामुळे ते एका विशिष्ट शुल्क देऊन कलाकार बुक करून तिकडे कला प्रदर्शनं करतात. अ, तर तिकडे काही भूमिका घ्यावी का? तर अर्थात तिकडे कलाकार जे काही करू शकेल तिकडे लोकांशी जुळण्यासाठी, चित्र भिंतीवरती मांडण्याच्या पलीकडे, तर पब्लिक गॅलरीजमधला हा एक भाग होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त कमर्शियल आर्ट गॅलरीज जे आहेत, त्यांची धोरणं फार स्पष्ट आहेत, की ते कला व्यवहार, आर्थिक व्यवहारांमध्ये जास्त सक्रिय आहेत आणि तेही तेवढीच गरजेची बाब आहे कारण उपजीविका निर्माण करण्यासाठी जी काही साधनं आहेत, तर अर्थात विषय कॉम्प्लेक्स आहे. पण त्यांचे धोरणं स्पष्ट असल्यामुळे त्यांनी काय नेमकं भूमिका घ्यावी याबद्दल लोकांनी त्यांना सांगून किंवा अपेक्षा करून त्यातनं काही साध्य होत नाही. पण अर्थात कला व्यापार सुद्धा वाढवण्याच्या दृष्टीने जे चांगल्या अर्थाने शब्द वापरतोय, की उद्योग जो आहे कला क्षेत्रातला, एक्सचेंजेस जे आहेत किंवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरती कलाकारांना पोहोचवण्याच्या दृष्टीने असेल, अ, तर वेगवेगळे उपक्रम जसं हल्ली आता मुंबईच्या संदर्भात म्हणायचं झालं, आर्ट नाईट थर्सडे म्हणून जे उपक्रम होतात किंवा अ, काही ठराविक वीकेंड्सला कला दालनं उशिरापर्यंत उघडले जातात. ज्यामुळे जो ग्राहक वर्ग आहे किंवा जे विकत घेण्यासारखा जो वर्ग आहे, तो येऊ शकतो. अर्थात यामध्ये ते ओपन असल्यामुळे आणि निःशुल्क असल्यामुळे
ज्यांना रुची आहे, जे जाऊ शकतायत आणि ज्यांना ते जी लोकं वेळ काढू शकतात, असे सर्वच जाऊ शकतात. पण ती माहिती अनेकांपर्यंत पोहोचत नाही. तर आज सर्वच जे कलादालनं आहेत किंवा जे आर्ट एजन्सीज आहेत, ते सोशल मीडियावरती आहेत, Instagram सारख्या माध्यमांवरती आहेत. आज आपण Facebookशी कनेक्टेड आहोत, त्या प्लॅटफॉर्मवरती आहेत. अ, अशा त्यातून त्यांना माहिती मिळू शकते आणि कला व्यवहार नेमके काय चाललेत, कुठल्या पद्धतीचे किंवा कुठल्या काळामध्ये कुठल्या कलाकारांचे प्रदर्शन आहेत, हे आपल्याला कळू शकतं. अ, आणि त्यातनं त्यांची भूमिका काय आहे किंवा कुठला कलाकार कुठल्या पद्धतीचं किंवा सामाजिक किंवा एक विशिष्ट धोरणातून काम करतोय, कार्य करतोय, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायला शक्यता आहे. येस. अ, तर अर्थात हा विषय विविध दृष्टीने आणि विविध दिशेने जाऊ शकणारा आहे. अ, कला कला क्षेत्रातील कला समाज जो आहे, तो खूप छोटा आहे आणि तो सर्व समाजाला पुरून उरेल का, असं नाहीये. अ, त्यामुळे अ, जे सुरुवातीला म्हटलं, की भारतीय सौंदर्यशास्त्राप्रमाणे सहृदय होणे ह्यासाठी जे कोणी सजग लोकं आहेत, जेव्हा जे कोणी संवेदनशील आहेत, ते कुठलाही कला प्रकार असेल. या ठिकाणी हाय आर्ट, लो आर्ट असं फरक न करता, आपल्याला ज्या कलेमध्ये, ज्या कला प्रकारांमध्ये रुची आहे, त्याच्याविषयी साधी चर्चा जरी घडवून आणता आली, गप्पांमधनं सुद्धा जर का ते शक्य झालं, तर अनेक लोकांपर्यंत पोहोचणं अ, हे पोहोचणं का गरजेचं आहे? कारण आजची कला ही आजची संस्कृतीचं एक द्योतक आहे, एक प्रतीक आहे. अ, एक मिरर आहे किंवा जसं प्लेटो या संदर्भात म्हणतो, की अ, जे प्रतिकात्मक किंवा प्रतिकृती करणारी जी कला आहे, ती जणू काही आरसा घेऊन एखाद्या व्यक्तीने किंवा कलाकाराने घेऊन चालल्यासारखं आहे. अ, अर्थात प्लेटोचं निकष या ठिकाणी थोडे निगेटिव्ह आहेत. पण अ, हा संदर्भ जरी घेऊन आपण बघितलं, तर कला हे समाजाला आरसा असू शकतो. म्हणजे अर्थात ते मी दृश्य कलांच्या बाबतीत जास्त करून बोलतोय. कारण तो माझं क्षेत्र आहे. साहित्य आणि परफॉर्मन्स या बाबतीत ते जास्त सक्षम आहेत. कारण ते टाईम आधारित आहेत. चित्र आणि शिल्प जे आहे ते स्पेशियल आहेत. तिकडे कलाकार प्रत्यक्ष असण्याची गरज नाही. त्याचं अपरोक्ष सुद्धा अर्थ अन्वये ते तयार होऊ शकतात. सो स्थानिक पातळीवरती अगदी कुटुंबातल्या लोकांमध्ये एरवी आपण कलेविषयीचे, दृश्यकलांविषयीचे जर का आपण साध्या-साध्या गोष्टी जरी करू शकलो, की हां बाबा, आज अमुक एखाद्या नवीन चित्रकाराचं काम बघितलं किंवा एखाद्या कार्टून नवीन बघितलं आणि हे कार्टून बनवताना अ, कुठले कॅरेक्टर्स बघितले गेले, कशा पद्धतीने आकार निर्मिती केली गेली. बऱ्याच वेळेला मोआना सारखं एक एक्झाम्पल अॅनिमेशनचं देऊ इच्छितो, की इकडे ती मोआना नावाची जी कॅरेक्टर ती तयार झाली, तर ती एक विशिष्ट युवती आहे. तर तिच्या चेहरेपट्टीवरनं, तिच्या अंगकाठीवरनं ते आकार तो कॅरेक्टर तयार करण्यात आला. तो एक एथनोग्राफीचा एक रेफरन्स त्या ठिकाणी तयार होतो. सो असे निकष आपल्याला वेगवेगळ्या संदर्भातनं मिळू शकतात. येस. कलेची पुनरावृत्ती पुनरावृत्ती होताना दिसते. त्याबद्दल काही बोलता येईल का? येस. अ, पुनरावृत्ती अ, बऱ्याच वेळेला हा द्वंद्वात्मक द्वंद्व तयार होतो किंवा विरोधाभासही तयार होतो, की नवनिर्मिती हे सर्व कलाकारांना शक्य नाहीये. भले आपण कला शिक्षण घेतो. अ, आज एकाच जे-जेचं एक उदाहरण घ्यायचं झालं तर 100 एक विद्यार्थी अ, शिक्षण घेऊन बाहेर पडतात. पण सर्वच काही कलाकार होऊ शकतील किंवा तेवढ्याच ताकदीचे तयार कलाकार होऊ शकतील असं नाही. त्यातून उपजीविका चालवणं हे गरजेचं आहे आणि ज्याला आपण करन्सी व्हॅल्यू म्हणतो. त्या व्हॅल्यू टिकवून ठेवण्याची त्याचा आधार घेऊन पॉप्युलर कल्चरमध्ये जे काही
चित्र किंवा कला अपेक्षित पद्धतीने डेकोरेटिव्ह आर्ट्स ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्या त्या निर्मितीमध्ये ते शिरतात आणि बऱ्याच वेळेला पुनरावृत्ती किंवा अनुकरण हे करण्याचाही कल त्या ठिकाणी वाढतो. अ, अर्थात हे प्रत्येक क्षेत्रामधलं गोष्ट आहे. त्यामुळे नव्याने याकडे काही बघू शकतो का? तर जी मानवी वृत्ती आहे, की अनुकरण आणि पुनरावृत्ती अ, एखादी वस्तू मार्केटमध्ये आल्याबरोबर आपण चायनीज व्हर्जन्स आपण बघतो किंवा त्याचे तत्सम दुय्यम दर्जाचे सुद्धा कलाकृती म्हणजे वस्तू युटिलिटी वस्तू आपण जे बघतो, ते सुद्धा लगेच ज्या पद्धतीने तयार होतात. सो कलाकारही या जीवन प्रणालीशी वेगळं नाहीये आणि पुनरावृत्ती करणं हे एक सामाजिकरित्या बाय डिफॉल्ट एक ॲक्टिव्हिटी होत जाते. अर्थात हे चांगलं आहे का वाईट आहे हे त्या व्यक्तीने ठरवावं. जेव्हा आपण हाय आर्टचा संदर्भ आपण जेव्हा बघतो किंवा उच्चतम कलेचं जेव्हा अन्वय त्या ठिकाणी लावायला जातो, अर्थातच ते गळून पडतात. पण हे वस्तुस्थिती आणि त्यासोबत आपल्याला जगणं भाग आहे. Can you talk about public art? Yes. Is it for communication or intended to explore the new vision? Yes. So पब्लिक आर्ट चे अनेक काही भाग आहेत किंवा काही प्रकार आहेत आपण बघतो, की जे आपण गांधीजींचा एखादा पुतळा असतो किंवा कुठलेही थोर जे सामाजिक व्यक्ती आहे, तर त्यांचे आपण पुतळे आपण पब्लिक आर्ट म्हणून बघू शकतो. नाशिकमधले कलाकार असतील किंवा बरेचसे प्रत्येक ठिकाणी हे शिल्पकार आजही जे रिअलिस्टिक पद्धतीने चित्र करतात, शिल्प निर्मिती करतात. अर्थात या ठिकाणी चित्रांचं 2 डायमेन्शनल आर्टचं रेफरन्स कमी आहे, कारण ते पब्लिकमध्ये डिस्प्लेड असतील. सो धातूंमधले असतील किंवा हल्ली रेझिन्सचा वापर ज्याला आपण प्लास्टर किंवा फायबर म्हणतो, फायबर ग्लास म्हणतो, असे पुतळे किंवा तयार करण्याचे एकंदर प्रकार आपण बघतो. बरेचसे कॉमनवेल्थ गेम्सच्या संदर्भात सुद्धा पुण्यामध्ये किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी चौकात दगड उभं करण्यात आले. ज्याचे एका अर्थी आपण साशंकरित्या क्रिटिकली आपण त्याच्याकडे बघू शकतो, की आधुनिक कलेच्या नावाने काही गोष्टी जे निर्माण केले गेले, ते फार विचित्र पद्धतीने त्याचे अर्थ तयार होऊ शकतात किंवा ते कलेचा दर्जा एका अर्थी पब्लिक आर्ट ज्याला आपण म्हणू, की असे चौकात उभे केलेले जे पुतळे आहेत त्याच्यावरनं तत्सम किंवा त्या काळातील कलेची जी दर्जा आहे, हे त्यातून ओळखणं हे सहज शक्य होतं. अर्थात ते दर्जा हे समजून घेण्यासाठी सुद्धा कला इतिहासाचा थोडा अभ्यास असणं अतिशय आवश्यक आहे. इतर प्रकार कुठले आहेत? जेव्हा पब्लिक आर्ट म्हणतो, आज परफॉर्मन्सचे सुद्धा प्रकार आहेत. आपण तुषार जोग यांचा संदर्भ बघितला या ठिकाणी. तुषार जोग आणि अर्थात अनेक आर्टिस्ट आज आहेत जे पब्लिक आर्टमध्ये सहभागी होऊ पाहतात. तर पब्लिक आर्टमध्ये एका अर्थी पर्मनंट कलाकृती उभं करणं हा एक भाग झाला. काही टेम्पररी स्वरूपातलं काही आपण ज्या म्हणतो आपण फ्लॅश मॉब सारखे काही गोष्टी करतात. सो काही क्षणिक असतील किंवा टेम्पररी असतील एका महिन्यासाठी जेव्हा मी मुंबईत राहतो त्यामुळे मुंबईचं उदाहरण देईन, की काला घोडा आर्ट फेस्टिव्हल आहे. तिकडे काही कलावस्तू आठवड्यासाठी पुरते उभे केले जातात. सो अशा ठिकाणी काही वेळेला ते रंजन या स्वरूपातून आणि काहीतरी मेसेज देणारं अशा स्वरूपातून ते तयार होतात. पण पुन्हा आपल्याला असं लक्षात येतं, की पूर्वी पॉप आर्ट म्हणून जे एक वेस्टर्न आर्ट फॉर्म आहे किंवा एक कलाप्रवाह होऊन गेला. तर त्यामध्ये रॉयल एसेन्स्टाईन यांनी काही गाड्या रंगवल्या होत्या. आज आपण कालाघोड्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला अशा रंगवलेल्या गाड्या बघतो आणि काही व्यक्ती आहेत जे दरवर्षी नवीन गाडी तीच गाडी किंवा वेगळी गाडी रंगवून तिकडे आणून ठेवण्याची एक प्रथा जणू काही परंपरा झाल्यासारखं आपण बघतो. सो त्यातून वस्तूंना कशा पद्धतीने आपण डेकोरेटिव्हली बघू शकतो किंवा त्यातनं त्या वस्तूमधनं काही परंपरा उभ्या राहतात का? अर्थात यातलं ते चांगलं आहे का वाईट आहे, हे मी आता या क्षणी बोलणं योग्य नाही होणार. पण ती एका अर्थी
परंपरा जणू काही तयार होताना दिसतंय आपल्याला, की आणि ती कुठल्याही स्क्रॅपमधनं उपलब्ध असणारी गाडी जी आहे, जी फक्त नेऊन उभं करू शकतो. असं रंगवणं हा एक एक प्रकारचा पब्लिक आर्टचा आपण एक एक्झाम्पल बघू शकतो. काही जण परफॉर्मन्स करतायत, की जसं आपण स्ट्रीट आर्टचं स्ट्रीट थिएटरचं एक्झाम्पल बघतो. तसे काही कलाकार स्वतःला विशिष्ट वेशभूषेमध्ये किंवा काही-काही वेळेला विवस्त्र होऊन पब्लिकमध्ये परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करतायत. त्यातून शरीराविषयी किंवा मानवी शरीराविषयी किंवा जेंडरविषयी आपले आज जे सामाजिकरित्या विविध लैंगिकतेविषयी आपण जे चर्चा करतो किंवा जे समाजाचे दृष्टिकोन बदलण्याचे जे धोरणं आहेत. सो याबद्दल कलाकार शरीराकडे कसं बघतात किंवा आपण स्त्री आहोत का पुरुष आहोत, याकडे कसे आपण समाजाला कशा बघायला लावू शकतो, समाजाला कसं कॉन्शियस करू शकतो, ह्याचे प्रयत्न पब्लिक परफॉर्मन्सेस मधनं होऊ शकतायत. अर्थात जसं स्ट्रीट थिएटरचं एक्झाम्पल दिलं, त्याचंच काही व्हर्जन्स म्हणून आपण परफॉर्मन्सलाही बघू शकतो, जे पुन्हा टेम्पररी स्वरूपातले आहेत. अ, अर्थात जसं-जसं एक रिपिटिशन किंवा कालानुक्रमे हे बदलत जातात. अ, त्या-त्या संदर्भातले जे ज्वलंत प्रश्न आहेत, कला त्या-त्या वेळेला ते वेचून किंवा कलाकार ते वेचून त्याच्याबद्दल त्यांची मांडणी, त्यांचे धोरणं मांडण्याचा ते प्रयत्न करत असतात. येस. प्रश्न या ठिकाणी संपलेले दिसतायत. तर अ, आयोजकांची परवानगी असेल तर आपण कार्यक्रम या ठिकाणी थांबवू शकतो. येस. डॉक्टर शिवजींना मी विनंती करतो की त्यांनी कमेंट टाकावं. येस. अ, हा विषय खूप निरनिराळ्या पद्धतीने आणि भारतामध्ये कला नियोजन जो विषय आहे तो अ, त्या मानाने नवीन आहे. त्यासाठी उपलब्ध नियोजनं किंवा ज्या पद्धतीने अ, कलेकडे बघण्याचे जे दृष्टिकोन आहेत आणि ते शालेय पातळीवरती असेल किंवा शैक्षणिक रूटीनमध्ये आणण्याचा जो प्रयत्न आहे, तो अलीकडेच वाढायला लागलेला आहे. अर्थात जसं मी मगाशी म्हणालो, की कलाक्षेत्र, दृश्य कलाक्षेत्र हा फार छोटा आहे. म्हणजे अगदीच एखाद्या छोट्या शहरातील वस्ती पूर्ण मोजता येईल अशी एक अ, 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 कलाक्षेत्र आहे. अ, आणि बऱ्याच वेळेला प्रत्येक जण एकमेकांना नावानिशी ओळखतो, एवढं छोटं कलाक्षेत्र आहे. अर्थात मी जे आजी आहे तर त्याबद्दल अ, बोलतोय. तर अशा सिच्युएशनमध्ये संबंध समाजाला पुरून उरेल एवढी क्षमता या छोट्याशा क्षेत्रामध्ये तयार होणं, यासाठी जी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. बऱ्याचशा वेळेला अ, नेहमीच एक तक्रार असते, की म्युझियम्स पुरेसे नाहीयेत भारतात. अ, आपल्याकडे वारसा तर भयंकर आहे, की खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला अ, अ, जे म्युझियम्स आहेत सॉरी जे आर्किओलॉजिकल अवशेष आहेत ते असेच पडून असतात, ज्याकडे लक्ष दिलं जाऊ शकत नाही. फंड्सची मर्यादा असते. अशा वेगवेगळ्या चॅलेंजेसमधनं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला प्राथमिकता कुठल्या पद्धतीने, कुठल्या आधारावरती दिलं जावं. बऱ्याच वेळेला CSR मधनं जे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो, त्यातून काही प्रमाणात काही उपक्रमांना दुजोरा मिळतो. पाठबळाची सोय होते. पण त्याच्या पलीकडे जाऊन या क्षेत्राकडे अजूनही तसं त्या सक्षमरित्या पुढे जाण्यासाठी खूप वाव आहे. नवीन स्वरूप आहे आणि जे कलाकार हा सेशन बघत असतील, तर मी जे विद्यार्थी वर्ग आहे, त्यांना मी असं म्हणेन की आर्ट हेरिटेज मॅनेजमेंट असेल किंवा आर्ट मॅनेजमेंट आहे. याकडे एक ऑप्शन म्हणून आपण बघू शकतो आणि त्यातून कलालेखन असेल, कला नियोजन असेल अ, आणि
इतर कल्चरल जे ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्यासोबत जुळून अ, कार्य करण्याची एक शक्यता त्यातून उपलब्ध होते. अ, विषय अजूनही विस्तृत पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण काय करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्थानिक भाषांमधनं याविषयी चर्चा करणे आणि आपल्या कुटुंबियांच्या स्वरूपातून माध्यमातून जे कलाकार असतील, आपल्या आजूबाजूला जे लोकं असतील, त्यांच्यामध्ये किमान एखादं चित्र त्याबद्दल आपण बोलू शकतो का? असे जे छोटे-छोटे प्रयत्न आपण जर का करायला लागलो, तर आपल्या अवती-भोवती राहणारे चित्रकार काय करतायत किंवा कलाकार काय करतायत ह्याचं एक जाणीव येणं अ, आर्ट लोकांपर्यंत पोहोचणं सहज शक्य होईल. अ, तर माझ्या पद्धतीने मी जे फांदी म्हणून एक उपक्रम चालवतो. यामध्ये सुद्धा कला शिक्षण आणि कला नियोजन याबद्दलचे उपक्रम सुरू आहेत. त्याचे YouTube चॅनल्सवरनं पूर्वीचे जे काही कार्यक्रम आहेत, ते त्यातून बघू शकता. अ, दरवेळेला एका मोठ्या शहरामधूनच येऊन हे उपक्रम अनुभवायला पाहिजे असं नाहीये. तर आज व्हर्चुअल माध्यमातून ज्या पद्धतीने सिंधुजन अकॅडमी अ, सर्व विद्याशाखांच्या बाबतीत हे उपक्रम घडवतंय. तर अशा स्वरूपातनं अनेक लोकांपर्यंत पोहोचणं सहज शक्य आहे. तर मी ही संधी दिल्याबद्दल डॉक्टर शिवजीत शिंदे आणि सर्व सिंधू अकॅडमीच्या आयोजकांना मी आभार मानतो आणि अर्थात मी अमराठी आहे. मी मूळ कर्नाटकचा आहे. त्यामुळे भाषेतले जे काही मर्यादा असेल अ, ते तुम्ही समजून घेतलं असेल आणि माफी माफी मागतो आणि अशाच पद्धतीने कला नियोजनाच्या आणि कला अनुभवाच्या बाबतीत अ, अ, इतर अजून पुढे सुद्धा आपण जुळून राहू याबद्दल मी अ, आशा व्यक्त करतो. धन्यवाद.